नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार. अर्जुन झोपलेला असतो. 5 मिनिटं तरी झोपू दे असं सायलीला बोलत असतो, पण सायलीला खूप भय असते, कारण तिला आज सुट्टीच्या दिवशी सर्व कपडे धुवायचे असतात. त्यावेळेस दोघंही एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि अर्जुन यावेळेस वेगळ्याच रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. या ठिकाणी तुम्हाला सिरियलमध्ये रोमॅन्टिक सीन देखील पाहायला मिळणार आहे, अवश्य बघा. अर्जुन घाईघाईत उठतो, कारण सायलीने धमकी दिलेली असते की गार पाण्याने आंघोळ घालेल. इकडे कल्पना प्रतिमाला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बोलवते. अर्जुन सावंत पोलिसांशी बोलत असतो. ते कॅमेऱ्याच्या रिकव्हरी बाबत बोलत असतो. काही मिळालं का, त्यात काही इन्फॉर्मेशन तर मिळेल असं सावंत बोलतात. इकडे सावंताचा फोन आला असा असं अर्जुन सायलीला सांगतो. प्रिया महिपतच्या घराच्या बाहेर असते. काहीतरी तिला ट्रेस लागण्यासाठी, पण तिला वेगळाच ट्रेस लागतो. चक्क तिला साक्षी दिसते. ती साक्षीला ओळखते देखील. साक्षीचा ती पाठलाग देखील करते, पण ती निसटून जाते. इकडे अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाची खूप तयारी जोरात चालू असते. चैतन्य डेकोरेशन करत असतो. चैतन्याच्या डेकोरेशनची फी ही कल्पना द्यायच्या केकसाठी असते. इकडे अण्णा कुठे गेले आहेत म्हणून ही खूप काळजीत असते. सचिनचा देखील तपास लागत नसतो. कुठे जातो, कुठं काही कळत नाही असंही चिडचिड करत असते. इकडे साहिल आणि अर्जुन जेव्हाच खाली येतात त्यावेळेस दोघांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन खूप जोरात होतं. गुलाबांच्या पाकळ्याने त्यांचं स्वागत केलं जातं. इकडे नागराज प्रियाचा कॉल विचारतो. मी तुम्हाला घेण्यासाठी थांबले आहे, महिपतला शोधण्यासाठी, आणि तुम्ही निवांत आहात. नागराजला प्रिया डायरेक्ट विचारते, प्रिया साक्षी जिवंत आहे? त्यावेळेस नाही, असं काही नाही, जी जिवंत नाही ती मेली आहे असं नागराज बोलतो. त्यावेळेस मी स्वतः डोळ्याने बघितलं आहे, ती जिवंत आहे असं बोलल्यानंतर नागराज कबुली देतो. इकडे औक्षण करताना सायलीला तिचं पुन्हा तो सीन आठवतो. ज्यावेळेस औक्षण करत असताना सायलीला खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा. तिचं डोकं देखील चक्रायला लागतं. त्यावेळेस कल्पना बोलते की पाणी आणा. त्यावेळेस विमल पाणी आणून देते. तिला थोडंसं बरं वाटतं, पण का चक्र येत असेल हे आपल्याला माहिती आहे, पण तिला नाही माहिती. इकडे अर्जुन देखील तिचं औक्षण करतो आणि दोघेही केक कापतात. दोघांनी केक भरवल्यानंतर एकमेकाला केक भरवतात आणि त्याच्यानंतर अर्जुन गिफ्ट देतो. तर अर्जुनला गिफ्ट देताना ती सुंदर असं गाणं म्हणते. सर्वजण तिचं कौतुक करतात. इकडे महिपतची माहिती काढण्यासाठी नागराज साक्षीच्या घरी आलेला असतो. त्यावेळेस तुम्ही इथं कसं काय असं म्हटल्यानंतर दोघांचं संभाषण चांगलंच होतं. त्यावेळेस एक अननोन नंबरवरून तिला एक मेसेज येतो. तो मेसेज नागराज वाचतो. त्याच्यात MH25 असं नाव असतं. याचा अर्थ तो तुळजापूरमध्ये आहे असं तो लिंक देतो. इकडे असेच नजर लागू नये म्हणून आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करत राहणार असं बोलत असतानाच कल्पनाला वासंतीचा कॉल येतो आणि तुळजापूरला तुम्ही लग्नासाठी या. त्यावेळेस रुद्राची आई असं अर्जुन विचारतो. त्यानंतर सर्वजण तुळजापूरला जाणार असतात. तुळजापूरला गेल्यानंतर मात्र तिथं महिपत लपलेला असतो. अगदी बंदूक हातामध्ये घेऊनच. वेगळ्या लुकमध्ये तुम्हाला तो बघायला मिळणार आहे. अर्जुनला थोडा डाऊट येतो. तो बघण्याचा प्रयत्न देखील करतो.